आपल्याला शब्द देतो, पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या खात्यात 2 हप्ते जमा होणार म्हणजे होणार। 1,07,00,000 पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे, 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 3 जुलै शुक्रवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 23 हप्ता 1500 रुपये आणि जुलै महिन्याचा 24 हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना, तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 23 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा झालेला होता। आता तुम्हाला जून महिन्याच्या 24 हप्त्याचे आणि जुलै महिन्याच्या 25 हप्त्याचे प्रतीक्षा लागलेली होती। तर अखेर जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका विभागाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून या 12 जिल्ह्यांमधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 आणि जुलै महिन्याचे 1500 असे 2 महिन्यांचे 3,000 रुपये जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। म्हणजेच लाडके बहिणींनो, आज 3 जुलै शुक्रवार आहे, उद्या 4 जुलै शनिवार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, 2 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आता जमा केले जात आहेत। आणि खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींची जून आणि जुलै या 2 महिन्यांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, आता आपण वेळ न घालवता आज 3 जुलै शुक्रवार रोजी ज्या 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे पैसे जमा केले जात आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया। जेणेकरून तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमचे जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाहीये। आता बघा लाडक्या बहिणींना, जून महिन्याचा 23 हप्ता आणि जुलै महिन्याचा 24 हप्ता, तर या दोन्ही हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी कालच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम आणि बहिणींचे लाडके भाऊ म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तर या तिघांच्या मध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। तर तिघांच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडके बहिणींना, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊयात। जेणेकरून लाडके बहिणींनो, जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमचे जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल। यासोबत लाडके बहिणींना, तुमचे गॅस कनेक्शनच्या पैशांची सुद्धा प्रतीक्षा संपून जाईल। कारण लाडके बहिणींना, तुम्ही भरपूर दिवसांपासून गॅस कनेक्शनच्या पैशांचे जून जुलै हप्त्याची वाट पाहत होतात, परंतु लाडके बहिणींनो, तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे दोन्ही महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडके बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली होती। परंतु लाडके बहिणींनो, खऱ्या अर्थाने आता अशा प्रकारची चर्चा संपत आहे। कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून जून आणि जुलै या 2 महिन्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे हे 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा करा
करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। आता बघा लाडके बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, तुमचं बँक खाता प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला आजच पैसे मिळून जातील। बघा लाडके बहिणींनो, आज 3 जुलै शुक्रवार आहे, तर आज सकाळपासून या 12 जिल्ह्यातील भरपूर लाडके बहिणी बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेले आहेत। भरपूर लाडके बहिणी बँकेमध्ये रांग करून थांबलेले आहेत, कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व लाडके बहिणींना शब्द दिलेला होता की मे हप्ता उशिरा आलेला होता आणि आता जून महिना संपून गेलेला आहे। आता जुलै महिन्याची 3री तारीख उलटलेली आहे, तरी पण बहिणींना जून महिन्याचे पैसे मिळाले नव्हते। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून जून आणि जुलै या 2 महिन्यांचे पैसे एकत्रितपणे जमा करण्याचे आदेश दिलेले होते आणि त्याप्रमाणे लाडके बहिणींनो, आजपासून हे दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडके बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊयात। परंतु लाडके बहिणींनो, जून हप्त्यासाठी आणि जुलै हप्त्यासाठी काही महत्त्वाच्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। राज्यातील ज्या ज्या लाडके बहिणी या प्रमुख पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील तर त्या लाडके बहिणींची जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवून जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींना वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडके बहिणींनो, सध्याच्या स्थितीला पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत। मग या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये लाडके बहिणींना शेतामधील कामे नसतात, त्यामुळे लाडके बहिणींना पैशांची प्रचंड गरज असते। तर याचाच विचार करून फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली डीबीटीचं बटन दाबून हे पैसे आता जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। लाडके बहिणींचे दोन्ही महिन्यांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। बघा आज आणि उद्या 2 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडके बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आता जमा केले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने या लाडके बहिणींना दिलासा मिळत आहे। यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाहीये। आता बघा लाडके बहिणींना सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांच्या यादीत आपण पाहणार आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांच्या यादी पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींना तुम्ही या प्रमुख 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही या प्रमुख 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तरच तुमचे जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवून जात आहे। यासोबत तुमचे गॅस कनेक्शनच्या पैशांची सुद्धा प्रतीक्षा संपत आहे। इथून पुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली होते। परंतु लाडक्या बहिणींनो, आज खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या सर्व चर्चांना ब्रेक लागत आहे, कारण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना तुमची दोन्ही महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जात आहे। इथून पुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। परंतु जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सर्व मिळून किती पैसे आता सोडले जाणार आहेत, कोणाला किती पैसे मिळणार आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणींना वगळण्यात आलेला आहे, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती देत आहोत। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तर तुमचे जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। इथून पुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, जून हप्त्यासाठी, जुलै हप्त्यासाठी ज्या 4 पात्रता लावलेल्या आहेत, तर त्या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया, जेणेकरून जर तुम्हाला पात्रता समजल्या तर तुमचे जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे राज्यातील
कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। आता आपण पात्रता पाहून घेऊयात। यासोबत लाडक्या बहिणींना तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत याविषयी माहिती देऊन टाकतो। तर बघा लाडक्या बहिणींनो, जून हप्त्यासाठी जुलै हप्त्यासाठी पहिलं काम तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे। दुसरं काम तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली असायला पाहिजे। जर तुम्ही अशी महत्त्वाची कामे पूर्ण केलेली असतील तरच तुमचे जून आणि जुलै या 2 हप्त्यांची 2 महिन्यांची प्रतीक्षा संपत आहे। याच्या पाठोपाठ बहिणींना तुमची गॅस कनेक्शनच्या पैशांची सुद्धा प्रतीक्षा संपत आहे। इथून पुढे तुम्हाला गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा, तुम्ही भरपूर दिवसांपासून गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहिलेली होती, परंतु अखेरा आता तुम्हाला दिलासा मिळत आहे। तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा सोडले जात आहेत। इथून पुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, आता आपण वेळ न घालवता आज 3 जुलै शुक्रवार रोजी ज्या 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून जुलै 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा केले जात आहेत, तर ते जिल्हे कोणकोणते आहेत हे आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया। आता बघा लाडक्या बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमा होतील, तर अशा प्रकारची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या काही दिवसांपासून सुरू झालेली होते। परंतु लाडक्या बहिणींनो, अखेरा अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे, कारण आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। इथून पुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेरा तुमच्या आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून जून जुलै 2 हप्त्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे आता संपत आहेत। इथून पुढे लाडक्या बहिणींना तुम्हाला सर्व पैसे आता सोडले जात आहेत। मग लाडक्या बहिणींना एकंदरीत तुम्हाला किती पैसे सोडले जात आहेत, कोणाला किती पैसे मिळत आहेत आणि कोणाला पैसे मिळणार नाहीत याची संपूर्ण सविस्तर माहिती आता सांगत आहे। परंतु जून हप्ता आणि जुलै हप्ता मिळण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। जर तुम्ही या प्रमुख पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तरच तुमचे जून आणि जुलै या 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। परंतु जर तुम्ही या पात्रतेमध्ये पात्र ठरत नसाल तर तुमचे दोन्ही महिन्यांची प्रतीक्षा आता संपून जाणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना, सविस्तर पद्धतीने जिल्हे आपण पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना तुमचे बँकेचे खाते या प्रमुख बँकेपैकी असायला पाहिजे। तर याच्यामध्ये प्रमुख बँक SBI बँक। बघा SBI बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमची प्रतीक्षा आता संपून जात आहे। यासोबत लाडक्या बहिणींना, जर तुमचं बँक खातं पोस्ट बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तरी पण तुमची प्रतीक्षा संपून जात आहे। यासोबत लाडक्या बहिणींना महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI बँक, HDFC बँक, कॅनरा बँक, जर तुमचं बँक खातं सरकारी, सहकारी, खाजगी या बँकेमध्ये असेल तर तुमचे आता जून जुलै आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। इथून पुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता आज 3 जुलै शुक्रवार रोजी ज्या जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडले जात आहेत तर ते जिल्हे पाहून घेऊयात। यासोबत लाडक्या बहिणींनो, उद्या 4 जुलै शनिवार आहे, तर उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जातील हे सुद्धा आता आपण पाहून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो, परवा दिवशी 5 जुलै रविवार आहे, तर रविवारच्या दिवशी पैसे सोडले जाणार नाहीत, कारण रविवारी बँकांना सुट्ट्या असतात, त्यामुळे रविवारी पैसे येणार नाहीत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज 3 जुलै शुक्रवार, उद्या 4 जुलै शनिवार, म्हणजे शुक्रवार आणि शनिवार या 2 दिवसांमध्ये हे पैसे जमा केले जात आहेत। आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी लाडक्या बहिणींनो, तुमचे जून जुलै गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। तर बघा लाडक्या बहिणींना, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो, जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी प्रमुख पात्रतेमध्ये पात्र ठरत आहेत त्याच बहिणींची आता प्रतीक्षा संपत आहे। परंतु ज्या बहिणी पात्रतेमध्ये पात्र ठरत नसतील तर त्यांची प्रतीक्षा आता संपणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना, जर तुम्हाला जून जुलै या दोन्ही महिन्यांचे पैसे मिळवायचे असतील, यासोबत लाडक्या बहिणींना
जर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असते तर तुम्ही काही पात्रतेमध्ये पात्र ठरायला पाहिजे। तर याच्यामधील पहिली पात्रता तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। दुसरी पात्रता उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये असायला पाहिजे। पुढची पात्रता घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। रिटायर पेन्शनधारक नसायला पाहिजे। तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असो, परंतु जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। यासोबत लाडकी बहिणींनो, तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली असायला पाहिजे। जर तुम्ही अशी महत्त्वाची कामे केलेली असतील आणि या प्रमुख पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तरच तुमचे जून आणि जुलै यासोबत गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत नसाल तर तुमची जून जुलै या 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपणार नाही। यासोबत लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनच्या पैशांची सुद्धा प्रतीक्षा संपणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, तुमचं बँक खाता प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुमची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना, वेळ न घालवता जिल्हे आणि बँकांची यादी पाहून घ्या। बघा लाडक्या बहिणींना, जर तुमचं बँक खाते SBI बँकेमध्ये असेल, पोस्ट बँकेमध्ये असेल, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, ICICI बँक यासोबत HDFC बँकेमध्ये असेल, पंजाब नॅशनल या बँकेमध्ये असेल, पंजाब अँड सिंध बँकेमध्ये असेल तर तुमची आता प्रतीक्षा संपत आहे। यासोबत लाडक्या बहिणींना, जर तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असाल, तुमचे वय 65 वर्षांच्या आतमध्ये असेल, तुम्ही सरकारी नोकरी नसेल करत तरच तुम्हाला पैसे आता सोडले जात आहेत। बघा, मे महिन्याचे 1500 प्रत्येक लाडक्या बहिणीला मिळालेले होते। आता प्रत्येक लाडकी बहीण जून आणि जुलै या 2 महिन्यांच्या 2 हप्त्यांची वाट पाहत होती, तर त्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपत आहे। इथून पुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना मे आणि जुलै या ठिकाणी जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। यासोबत गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने या ठिकाणी जिल्ह्यांच्या यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची 2 हप्त्यांची 2 महिन्यांची प्रतीक्षा संपून जाईल। इथून पुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, सर्वात महत्त्वाची गोष्ट, सर्वात अगोदर पुणे जिल्ह्यामध्ये जून जुलैचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे जमा केले जात आहेत। यानंतर मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये सुद्धा जून जुलै आणि गॅस कनेक्शनचे पैसे सोडले जात आहेत। यासोबत लाडक्या बहिणींना, परभणी जिल्हा, यवतमाळ जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा यासोबत या वरच्या साईडचा जालना जिल्हा, जळगाव जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, नागपूर जिल्हा, अमरावती असेल, जालना, जळगाव असेल तर या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर जून आणि जुलै या 2 महिन्यांचे पैसे जमा केले जाणार आहेत। यासोबत लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे जमा केले जातील अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। बघा, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता जून महिना संपून गेलेला आहे, परंतु जून महिन्यामध्ये जून हप्त्याचे पैसे जमा झालेले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता तुमच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे पैसे एकत्रित जमा करण्यात येतील अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। तुम्ही फक्त तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करायचे आहे। यासोबत KYC अपूर्ण असेल तर ते पूर्ण करायचे आहे, लवकरच पैसे येतील।